नमस्कार मित्रांनो, सजल कॉम्प्युटर टेक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेची KYC ही परत कशी करायची ते आपण बघणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये ज्यांचे पती हयात नसतील किंवा ज्यांचे पती हयात असतील किंवा जे अविवाहित आहे त्या सगळ्यांना परत KYC करायची आहे। तर मित्रांनो, ती KYC कशी करायची तर आपण याच्यात बघणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण इथं गूगलमध्ये इथं सर्च करायचं आहे www.ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईट व्यवस्थित टाकून घ्यायची। ते टाकल्यानंतर आपल्याला खाली इथं क्लिक करायचं आहे। मित्रांनो, इथं खाली क्लिक केल्यानंतर आपण लाडकी बहीण वेबसाईटच्या मेन पेजवर येणार। त्यानंतर खाली इथं सूचना दिलेल्या आहेत, सूचना इथं वाचायची आहे, सूचना वाचून घ्यायची। त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, KYC प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे KYC करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसल्यास तसेच घटस्फोटित लाभार्थींची KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करा। तर मित्रांनो, या 3 सूचना दिलेल्या आहे, याच्यातून कोणताही KYC करण्यासाठी येथे क्लिक करा, इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपण आधी जसं KYC करत होतो त्यावेळेस जसा पेज येत होता त्याप्रमाणेच इथं आपल्याला KYCचा हा पेज दिसणार आहे। याच्यामध्ये या ठिकाणी लाभार्थीचा आधार क्रमांक टाईप करायचा आहे। आधार क्रमांक टाईप केल्यानंतर इथं खाली या ठिकाणी आपल्याला इथं कॅप्चर कोड टाईप करायचा आहे। इथं जसा कॅप्चर कोड दिलेला असेल त्याप्रमाणेच इथं कॅप्चर कोड सेम आपल्याला टाईप करायचा असतो। तर या ठिकाणी आपण इथं आधार टाईप करून घेतला आहे आणि इथं जो कॅप्चर होता तो कॅप्चर या ठिकाणी टाईप करून घेतला। ते टाईप करून झाल्यानंतर खाली इथं सूचना दिलेली आहे, ही सूचना वाचून घ्यायची आणि मी सहमत आहे या ठिकाणी क्लिक करायचं। इथं क्लिक केल्यानंतर OTP पाठवा, OTP पाठवा इथं क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचा पेज येणार। तर मित्रांनो, OTP आपल्या मोबाईलवर येणार आहे, तो OTP याच्यामध्ये आपल्याला टाईप करायचा आहे। इथं OTP टाईप करून नंतर सबमिट करायचं आहे। OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण परत पुढच्या पेजवर रिडायरेक्ट होणार आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे, इथं बघू शकता तुम्ही। या ठिकाणी विवाहित व अविवाहित 2 ऑप्शन दिलेले आहे। जर विवाहित असेल तर आपल्याला या ठिकाणी टिक करायची आहे, अविवाहित असेल या ठिकाणी, आणि विवाहित असेल आणि घटस्फोटित झालेले असेल तरी इथं टिक करायचं आहे, किंवा विवाहित असून पती हयात नसेल तर तरीसुद्धा इथं विवाहितच्या याच्यावर क्लिक करायचं आहे। आता इथं विवाहितवर क्लिक केलं की आपल्याला परत पुढे पती हयात आहे किंवा पतीचे निधन झाले आहे किंवा घटस्फोटित हे ऑप्शन आपल्याला आता नवीन आलेले आहेत। तर याच्यातून पती हयात असतील तर हा ऑप्शन निवडायचा, जर समजा पतीचे निधन झालेले असेल तर हा ऑप्शन निवडायचा, आणि घटस्फोटित असेल तर खालचा ऑप्शन निवडायचा। तर याप्रमाणे आपल्याला आता नवीन ऑप्शन आले ते निवडायचं आहे। आपण पती हयात आहे याच्यावर टिक केली। याच्यावर टिक केल्यावर आपल्याला इथं पतीचा आधार नंबर टाकण्याचा ऑप्शन येणार आहे। या ठिकाणी पतीचा आधार कार्ड एंटर करायचा आहे। त्यानंतर परत इथं कॅप्चर कोड जो दिलेला आहे तो याच्यामध्ये टाईप करून घ्यायचा। त्याच्यावर टाईप केल्यानंतर आपल्याला खाली मी सहमत आहे या ठिकाणी परत टिक करून OTP पाठवायचा आहे। आपण OTP पाठवू, मी सहमत आहे टिक करायचं।
आणि OTP पाठवा. OTP पाठवा याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल OTP या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि त्यानंतर खाली सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यावर या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे. याच्यामध्ये या ठिकाणी जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि इथं खाली सूचना दिलेली आहे ती सूचना वाचून घ्यायची आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असल्यास आहे आणि नसेल तर नाही. आता आपल्याला काय निवडायचं आहे? नाही, कारण आपलं स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही आहे. त्यानंतर बी ऑप्शन आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्ती वेतन घेत असल्यास घेत आहे आणि घेत नसेल तर नाही. तर आपल्या इथं दोघे पण ऑप्शन पहिला जे प्रश्न होते थोडे वेगळे होते. आता व्यवस्थित समजणारे प्रश्न याच्यात दिलेले आहे. तर व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचा आणि मग आपल्याला इथं टिक करायचं आहे. तर आपण या ठिकाणी नाही ऑप्शन हा निवडून घेऊ. सुरुवातीला आपण इथं जात प्रवर्ग निवडून घेऊ. जात प्रवर्ग ST कॅटेगरी असेल तर अनुसूचित जमाती, SCचं जाती. आपण ST कॅटेगरीचं असल्यामुळे अनुसूचित जमाती या ठिकाणी आपण टिक करणार आहे. अनुसूचित जमाती. त्यानंतर वेगवेगळे कॅटेगरीनुसार दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी पहिला ए ऑप्शन स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही म्हणून आपण नाही निवडलं आहे आणि सेवानिवृत्ती वगैरे पण नाही आहे म्हणून इथं नाही निवडलं आहे. त्यानंतर खाली एक सूचना परत दिलेली आहे, उपरोक्त अनुक्रमांक A व B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. ह्या ठिकाणी पण आपल्याला टिक करून घेऊ. टिक केल्यानंतर खाली इथं सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला तुमची EKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज आपल्याला बघायला भेटत आहे. तर या प्रकारे KYC ही परत KYC करायची असेल तर परत KYC तुम्ही कंप्लीट करू शकता.